माझं नाव जान्हवी आहे. वय 24 वर्ष आहे. सध्या माझं आयुष्य खूप कठीण टप्प्यातून जात होतं. मी शहरातील एका गजबजलेल्या उपाहारगृहात सेविका म्हणून काम करत होते. रोज अनेक तास उभं राहून काम करावं लागायचं. दिवस संपेपर्यंत माझे पाय प्रचंड दुखायचे आणि अंगात अजिबात ताकद उरायची नाही. माझ्याकडे फारसे पैसे नव्हते, त्यामुळे भविष्याची चिंता कायम मनात असायची. मी एका छोट्याशा घरात आणखी 10 जणांसोबत राहत होते. ते घर नेहमी गजबजलेलं असायचं. तिथे कधीच शांतता नसायची आणि सगळीकडे पसारा असायचा. इतक्या लोकांमध्ये राहूनही मला नेहमी एकटेपणा जाणवायचा. माझ्याशी मन मोकळं करून बोलावं असं कुणीच नव्हतं. अनेक वर्षांपूर्वी माझ्या घरच्यांनी मला घराबाहेर पडायला सांगितलं होतं. त्या दिवसापासून मी या मोठ्या आणि गोंगाटाने भरलेल्या जगात पूर्णपणे एकटी पडले होते. एका पावसाळी मंगळवारी एक वृद्ध गृहस्थ उपाहारगृहात आले. ते माझ्या टेबलाजवळ बसले आणि त्यांनी नाश्त्याची ऑर्डर दिली. ते अतिशय शांतपणे आणि सावकाश नाश्ता करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मायेचा भाव होता, पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात खोल दुःखही दिसत होतं. जेवण झाल्यावर बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी थकलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्याकडे मला बक्षीस म्हणून द्यायला पैसे नव्हते. त्यांना त्याचं खूप वाईट वाटत होतं. त्यांनी खिशातून एक छोटंसं कागदाचं तिकीट बाहेर काढलं. ते लॉटरीचं तिकीट होतं. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे ते हे तिकीट मला देऊ इच्छितात. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मला त्यांचीही दया आली. मी हसत ते तिकीट स्वीकारलं. ते काही विशेष असेल असं मला अजिबात वाटलं नाही. माझा नशिबावर कधीच विश्वास नव्हता आणि मी कधी लॉटरीही खेळली नव्हती. फक्त त्या वृद्ध माणसाशी चांगुलपणाने वागावं म्हणून मी ते तिकीट घेतलं. ते माझ्या खिशात ठेवलं आणि त्यानंतर मला त्याचा पूर्णपणे विसर पडला. मी पुन्हा माझ्या कामाला लागले आणि इतर ग्राहकांची सेवा करू लागले. त्या रात्री मी माझ्या गजबजलेल्या घरात परतले. मी खूप थकले होते आणि मनानेही खूप खचले होते. माझ्या आयुष्याचा विचार करत मी स्वतःलाच विचारत होते की कधीतरी माझे दिवस बदलतील का? त्या छोट्याशा कागदाच्या तुकड्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे याची मला किंचितही कल्पना नव्हती. मी फक्त या शहरात जगण्यासाठी धडपडणारी एक साधी मुलगी होते. या शहराला माझ्या अस्तित्वाची जणू काही पर्वाच नव्हती. मी माझ्या बिछाण्यावर बसले आणि त्या वृद्ध गृहस्थाचा विचार करू लागले. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी चांगला जाऊ अशी मनापासून प्रार्थना केली. त्यानंतर मी डोळे मिटले आणि शांत सुखी आयुष्याचं स्वप्न पाहत झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पुढच्या आठवड्यात मी माझ्या घरात जमिनीवर एकटी बसले होते. घरात खूप गोंधळ असल्यामुळे मी एका कोपऱ्यात जाऊन शांत बसले. मी मोबाईल काढला आणि दूरदर्शनवर जाहीर झालेले लॉटरीचे क्रमांक पाहू लागले. एकदा मोबाईलकडे पाहिलं, मग हातातल्या तिकिटाकडे पाहिलं, पुन्हा मोबाईलकडे पाहिलं आणि तिसऱ्यांदाही तेच केलं. काही क्षणासाठी माझं हृदय धडधडायचंच थांबल्यासारखं वाटलं. माझ्या तिकिटावरचे प्रत्येक क्रमांक विजयी क्रमांकाशी अगदी तंतोतंत जुळत होते. मी काही क्षण निशब्द बसून राहिले. माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसत नव्हता. मी तब्बल $20,00,000ची लॉटरी जिंकली होती. माझे हात थरथर कापू लागले. त्या तिकिटाकडे पाहताना माझ्या मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या. खूप आनंद होत होता, पण तितकीच भीतीही वाटत होती. एवढी मोठी रक्कम एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते हे मला माहीत होतं. माझ्यासोबत राहणाऱ्या लोकांचा आणि उपाहारगृहात काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा विचार माझ्या मनात आला. त्यांना ही गोष्ट कळली तर ते माझ्याशी आधीसारखं वागतील का? म्हणून मी ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही असा निर्णय घेतला. मी ते तिकीट काळजीपूर्वक दुमडलं आणि माझ्या डाव्या बुटात लपून ठेवलं. तो बूट मी बिछाण्याखाली आतल्या बाजूला सरकवून ठेवला, जिथे कुणाचंही सहज लक्ष जाणार नव्हतं. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मी रात्रभर जागी राहून दाराकडे पाहत बसले. कुणी माझं हे गुपित चोरून नेईल की काय अशी भीती सतत मनात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शहरातील मुख्य लॉटरी कार्यालयात गेले. ती इमारत खूप मोठी होती आणि तिचं वातावरण अतिशय शिस्तबद्ध आणि अधिकृत वाटत होतं. त्या मोठ्या टेबलामागे बसलेल्या एका महिलेशी मी बोलले. तिने माझ्या हातातलं लॉटरीचं तिकीट पाहिलं आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिने मला सांगितलं की मी खरंच मुख्य बक्षिसाची विजेती ठरले आहे. ते ऐकताच माझ्या मनावरील मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. पण लगेचच तिने आणखी एक गोष्ट सांगितली आणि माझ्या मनात पुन्हा काळजी दाटून आली. एवढी मोठी रक्कम जिंकणाऱ्या प्रत्येक विजेत्याने काही नियम पाळणं बंधनकारक असल्याचं तिने सांगितलं. त्यासाठी मला काही कागदपत्रांवर सही करावी लागणार होती आणि स्थानिक वृत्तवाहिनीसाठी माझं एक व्यावसायिक छायाचित्रही काढावं लागणार होतं. मी तिला सांगितलं की मला बातम्यांमध्ये यायचं नाही. मला शांतपणे आणि कुणाच्याही नजरेत न येता माझं आयुष्य जगायचं होतं. पण तिने नकारार्थी मान हलवली. तिने सांगितलं की हा कायद्याचा नियम आहे आणि त्याला पर्याय नाही. ते ऐकताच माझ्या पोटात गोळा आला. माझा चेहरा एकदा दूरदर्शनवर दिसला की माझं आयुष्य कायमचं बदलून जाईल याची मला खात्री होती. शेवटी मी छायाचित्र काढायला होकार दिला. पण कार्यालयातून बाहेर पडताना माझ्या मनात प्रचंड भीती आणि अस्वस्थता होती. मी हळूहळू घरी निघाले. चालता चालता एकच विचार मनात येत होता.
या नव्या आयुष्याचं आणि या मोठ्या गुपिताचं रक्षण मी कसं करणार? माझ्या लॉटरी जिंकल्याची बातमी काही तासातच सर्वत्र पसरली आणि माझं आयुष्य क्षणार्धात बदललं. पण तो बदल सुखाचा नव्हता. ही बातमी येण्यापूर्वी माझ्यासोबत राहणारे लोक माझ्याशी फारसं बोलतही नसत. आम्ही सगळे एका छोट्याशा अस्ताव्यस्त घरात राहत होतो आणि प्रत्येकजण स्वतःच्या अडचणींमध्ये गुंतलेला असायचा. पण माझा चेहरा दूरदर्शनवर दिसल्यानंतर सगळंच बदललं. त्या संध्याकाळी मी घरी पोहोचले तेव्हा माझे 10 सहनिवासी बैठकीच्या खोलीत माझी वाट पाहत बसले होते. जुन्या सोफ्यावर बसून ते सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. सुरुवातीला ते सगळे खूप प्रेमाने बोलले. माझ्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला, पण त्यांचा खरा हेतू लपून राहिला नाही. जी मुलगी यापूर्वी माझ्याकडे कधी ढुंकूनही पाहत नव्हती, ती उठून माझ्याजवळ आली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि वरवर गोड वाटेल असं हसून चेहऱ्यावर आणलं. ती म्हणाली की आपण दोघी खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. मग तिने तिची अडचण सांगितली आणि जुनी कर्ज फेडण्यासाठी $5,000 मागितले. तिच्या मागोमाग दुसरा सहनिवासी पुढे आला. त्याने सांगितले की चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्याला नवीन गाडी हवी आहे आणि ती मी विकत घ्यावी अशी त्याची इच्छा होती. मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. त्या क्षणी मला जाणवलं की त्यांच्या दृष्टीने मी आता माणूस राहिले नव्हते. मी फक्त पैशांचा स्रोत झाले होते. मला त्यांची दया आली. त्यांनी पुन्हा पुन्हा मागण्या करू नयेत म्हणून मी काही जणांना पैसेही दिले, पण माझा तो निर्णय चुकीचा ठरला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आणखी जास्त पैशांची मागणी सुरू केली. माझ्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असायचं. मी स्वयंपाकघरात चहा किंवा कॉफी करायला गेले तरी कुणीतरी माझ्या मागे यायचं आणि पैशांची मागणी करायचं. मी स्नानगृहात गेले तरी बाहेर थांबून स्वतःच्या आर्थिक अडचणी सांगायला सुरुवात व्हायची. मला एक क्षणही एकटं राहता येत नव्हतं. तेव्हा मला त्यांच्या स्वभावाचं खरं रूप समजू लागलं. माझ्या भावना, दिवसभराच्या कष्टामुळे आलेला थकवा किंवा भविष्याची भीती यांच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. मी कशी आहे, आनंदात आहे का हे विचारण्याची तस्दीही त्यांनी कधी घेतली नाही. त्यांना फक्त माझ्या बँकेतील पैशांमध्ये रस होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं होतं आणि माझ्याबद्दलचा त्यांचा जिव्हाळा त्या $20,00,000 पुरताच मर्यादित होता. इतक्या लोकांमध्ये राहूनही मी पूर्वीपेक्षा जास्त एकटी पडले होते. माझं आयुष्य बदललं होतं, पण ते अजिबात चांगलं झालं नव्हतं. उलट माझ्याभोवती फक्त माझ्याकडून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणारी माणसं जमा झाली होती. मला त्या सगळ्यांपासून दूर जायचं होतं. पण कुठे जावं आणि खरंच विश्वास ठेवावा असा माणूस कोण आहे हेच मला समजत नव्हतं. माझं आयुष्य दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं होत चाललं होतं. मी अजूनही माझ्या सहनिवाशांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. पडद्यावर अनोळखी क्रमांक दिसत होता. थोडा विचार करून मी फोन उचलला. समोरून आलेला आवाज ऐकताच मी थक्क झाले. तो माझ्या आईचा आवाज होता. तब्बल 6 वर्षांनंतर आमचं पहिल्यांदाच बोलणं होत होतं. आमचं नातं आधीपासूनच खूप ताणलेलं होतं. मी लहान असताना आईनेच मला घर सोडून जायला सांगितलं होतं, पण आता तिचा आवाज खूप मृदू आणि प्रेमळ वाटत होता. तिने सांगितलं की तिला माझी खूप आठवण येत होती आणि माझ्यासोबत रात्रीचं जेवण करायची तिची इच्छा होती. तिच्या शब्दांवर विश्वास ठेवावा असं मला मनापासून वाटलं. माझ्या मनात कुटुंबाच्या प्रेमाची एक मोठी पोकळी होती, म्हणून मी त्यांना पुन्हा एक संधी द्यायचं ठरवलं. आशेने भरलेल्या मनाने मी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी माझं हसत मुखाने स्वागत केलं. आईने प्रेमाने स्वादिष्ट जेवण बनवलं होतं. काही तास तरी मला असं वाटलं की अखेर मला माझं कुटुंब आणि आपलेपणा पुन्हा मिळाला आहे. आम्ही जुन्या आठवणी काढल्या, गप्पा मारल्या आणि खूप हसलो. खरंच आता सगळं बदलत आहे असं मला वाटू लागलं. पण जेवण संपताच वातावरण अचानक बदललं. बाबांनी हलकेच खाकरत टेबलावर एक कागद ठेवला. तो एका महागड्या घराच्या खरेदीचा करार होता. त्यांनी गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आता तू श्रीमंत झाली आहेस, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तुझी आहे. या घरासाठी लागणारा सगळा खर्च तू करायला हवा. ते ऐकताच माझ्या छातीत कळ उठली. आईच्या चेहऱ्यावरचं हसूही एका क्षणात नाहीसं झालं. ती फक्त माझ्या उत्तराची वाट पाहत बसली होती. मी दोघांकडे पाहिलं आणि सगळं सत्य माझ्या लक्षात आलं. त्यांनी मला प्रेमापोटी किंवा पुन्हा कुटुंब म्हणून एकत्र यावं म्हणून बोलावलं नव्हतं. त्यांना फक्त माझ्या पैशांची गरज होती. त्या क्षणी माझं मन पूर्णपणे तुटलं. इतकी वर्ष मी एकटी राहिले होते आणि त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या नजरेत मी मुलगी नव्हते तर फक्त पैशांनी भरलेलं खातं होतं. मी शांतपणे उठले आणि त्यांना सांगितले की त्यांच्या या मागणीला मी होकार देऊ शकत नाही. माझं उत्तर ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरील सगळा प्रेमळपणा एका क्षणात नाहीसा झाला. त्यांनी माझ्यावर मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. त्या क्षणी मला जाणवलं की माझं स्वतःचं कुटुंबही माझ्या सहनिवाशांसारखंच होतं. त्यांनाही फक्त मी जिंकलेल्या $20,00,000मध्येच रस होता. मी त्यांचं घर सोडलं तेव्हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा एकटेपणा मला जाणवत होता. तेव्हाच मी ठरवलं की या शहरातून दूर निघून जायचं आणि अशा लोकांपासून कायमचं दूर राहायचं.
ज्यांना माझ्यापेक्षा माझी संपत्ती जास्त महत्त्वाची वाटत होती. आई वडिलांचं घर सोडल्यानंतर मी अनेक तास रडत राहिले. मनात खूप दुःख होतं. माझे सहनिवासी असोत किंवा माझं स्वतःचं कुटुंब, सगळ्यांनी माझ्याकडे फक्त पैशांच्या नजरेनेच पाहिलं होतं. त्या शहरात आता राहणं मला अशक्य वाटू लागलं. रस्त्यावरच्या गाड्यांचा आवाज, लोकांची सततची गर्दी आणि गोंधळ यामुळे मी पूर्णपणे थकून गेले होते. मला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे कुणालाही माझं नाव किंवा माझ्याकडे किती पैसे आहेत हे माहीत नसेल. म्हणून मी माझं थोडंसं सामान एका छोट्या पिशवीत भरलं आणि गाडीत बसले. शहर मागे सोडून मी सलग 6 तास प्रवास केला. मला फक्त शांतता आणि सुरक्षितता हवी होती. शेवटी मी एका निळसर तलावाच्या काठावर वसलेल्या सुंदर छोट्या गावात पोहोचले. तिथली हवा स्वच्छ आणि आल्हाददायक होती. गावातील लोकही मनमिळावू वाटत होते. जंगलाच्या काठावर विक्रीसाठी असलेलं एक छोटंसं शेत माझ्या नजरेस पडलं. तिथे लाकडी घर होतं आणि त्यासोबत मोठी बागही होती. ते ठिकाण पाहताच मला जाणवलं की हेच माझं खरं घर आहे. मी लॉटरीत मिळालेल्या पैशात ते शेत विकत घेतलं. माझं गुपित सुरक्षित राहावं म्हणून मी माझा चेहरा बदलायचं ठरवलं. शेजारच्या गावात जाऊन मी माझे लांब केस छोटे करून घेतले आणि त्यांना गडद रंग दिला. महागडे कपडे घालणं बंद केलं आणि गावातील दुकानातून साधे शर्ट आणि जीन्स विकत घेतले. आता आरशात पाहिल्यावर मला प्रसिद्ध लॉटरी विजेती दिसत नव्हती. मला एक नवीन जान्हवी दिसत होती, जी गावात साधं आणि शांत आयुष्य जगत होती. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच माझं मन इतकं हलकं आणि निवांत वाटत होतं. दिवसातून मी भाज्या आणि फुलझाडं लावण्याचं काम शिकू लागले. मी मऊ मातीत गाजर, टोमॅटो आणि शेंगांच्या बिया पेरल्या. संध्याकाळी घराच्या ओट्यावर शांत बसून तलावावर मावळणारा सोनेरी सूर्य पाहण्यात मला एक वेगळाच आनंद मिळू लागला. माझ्याकडे पैशांची मागणी करणारं कुणी नव्हतं. खोट्या आपुलकीने फोन करणारे किंवा गोड बोलून माझे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणारे घरचेही नव्हते. अनेक वर्षांनी माझ्या मनाला खरी शांतता मिळाली होती. तेव्हा मला समजलं की आनंदी राहण्यासाठी लाखो रुपये लागतातच असं नाही. स्वतःसारखं मनमोकळं जगता येईल अशी शांत जागा मिळणं हाच खरा आनंद असतो. रोज सकाळी मी हसत मुखाने उठू लागले, कारण आता माझ्या कठीण भूतकाळाच्या सावलीत मला जगावं लागत नव्हतं. भविष्यासाठी घाबरणारी ती जुनी जान्हवी आता राहिली नव्हती. आता मी शांत आयुष्यावर मनापासून प्रेम करणारी एक शेतकरी झाले होते. माझं नवीन घर साधंसुधं होतं, पण माझ्या जखमी मनाला पुन्हा उभं राहण्यासाठी त्यापेक्षा चांगली जागा दुसरी असूच शकत नव्हती. शेतावरचं आयुष्य शहरातील आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. रोज सकाळी उगवत्या सूर्याच्या किरणांनी मला जाग यायची आणि हवेत ताज्या गवताचा मंद सुगंध दरवळायचा. शेतातलं काम मेहनतीचं होतं, पण त्यातून मला एक वेगळंच बळ मिळायचं. एका दुपारी माझ्या शेताच्या फाटकाजवळ एक छोटा ट्रक येऊन थांबला. त्यातून सागर खाली उतरला. तो त्या गावातला एक कुशल सुतार होता. माझ्या शेताभोवतीचं जुनं लाकडी कुंपण मोडकळीस आलं होतं. ते दुरुस्त करण्यासाठी मी त्याला बोलावलं होतं. सागरला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याचे कष्टाळू हात आणि चेहऱ्यावरचं शांत मनापासूनचं हसू माझ्या लक्षात राहिलं. शहरातल्या लोकांसारखी त्याची नजर नव्हती. त्याने माझे कपडे, माझे केस किंवा माझं रूप पाहिलं नाही. त्याने आधी कुंपणाकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे एका प्रामाणिक, मैत्रीपूर्ण नजरेने पाहिलं. दिवसभर तो मन लावून काम करत राहिला. काम करता करता आमच्या गप्पाही रंगल्या. पण त्याने कधीच माझ्या भूतकाळाबद्दल विचारलं नाही किंवा मी हे शांत गाव का निवडलं याची चौकशी केली नाही. तो झाडांचं सौंदर्य, पक्ष्यांच्या सवयी आणि आकाशात बदलणारे रंग याबद्दल बोलत राहिला. साध्या आणि सुंदर गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या माणसाचं बोलणं ऐकताना मला खूप छान वाटत होतं. त्याच्यासोबत असताना मी मन मोकळेपणाने स्वतःसारखी राहू शकत होते. काही आठवड्यांनी कुंपणाचं काम पूर्ण झालं, तरी सागर अधूनमधून मला भेटायला येऊ लागला. आम्ही संध्याकाळी घराच्या लाकडी ओट्यावर बसून आकाशात चमकणारे तारे पाहत गप्पा मारायचो. आम्ही आवडत्या पुस्तकांबद्दल बोलायचो. भविष्यातील स्वप्न एकमेकांना सांगायचो. एका रात्री वातावरण खूप शांत आणि मनमोहक होतं. आम्ही एका मजेशीर गोष्टीवर मनापासून हसत होतो. अचानक शांत झाला. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं, हळूच माझ्याजवळ आला आणि अलगद माझ्या कपाळावर चुंबन दिलं. त्या क्षणी अनेक वर्षांनी माझ्या मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळालं. त्याच्याजवळ असताना मी $20 लाख जिंकलेली स्त्री नव्हते, ना कुठलं गुपित लपवणारी व्यक्ती होते. मी फक्त एक साधी स्त्री होते, जिला अखेर सुरक्षित वाटत होतं. इतकी वर्ष मी सतत कोणापासून तरी दूर पळत होते, पण सागरसोबत मला पहिल्यांदाच एका जागी थांबावंसं वाटलं. तो खरोखरच चांगला माणूस होता. शहर सोडल्यानंतर पहिल्यांदाच मला असं वाटलं की आयुष्यात खरंच मौल्यवान असं काहीतरी मला मिळालं आहे. आता मी फक्त लॉटरीचं तिकीट जिंकलेली जान्हवी नव्हते. मी पुन्हा आनंद अनुभवू लागलेली एक साधी माणूस झाले होते. माझं आयुष्य एका सुंदर वळणावर येऊन पोहोचलं आहे याची मला जाणीव होती. या शांत गावाबद्दल आणि माझ्या शेजारी शांतपणे बसणाऱ्या सागरबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञता होती. या छोट्याशा गावातलं आयुष्य अनेक महिने अगदी स्वप्नासारखं चाललं. मी निर्धास्तपणे गावाच्या रस्त्यांवरून फिरायचे, शेतात मन लावून काम करायचे
आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगायचे. मला स्वतःमध्ये खूप मोठा बदल जाणवत होता आणि मी फक्त रस्त्याच्या शेवटी असलेल्या छोट्या घरात राहणारे जान्हवी होते, पण काही गुपित कायमची लपून राहत नाहीत. एका उन्हाळी दुपारी मी गावातील किराणा दुकानात भाकर आणि दूध घ्यायला गेले. त्यावेळी दुकानात गावातील अनेक लोक खरेदीसाठी आले होते. मी दुकानात रांगेत उभी होते. तेवढ्यात एक वयस्कर महिला माझ्याजवळ आली. ती अचानक थांबली आणि बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत राहिली. मग तिने तिच्या पिशवीतून जुना दुमडलेला वर्तमानपत्राचा अंक बाहेर काढला. तिने पहिल्या पानावरील छायाचित्राकडे बोट दाखवलं आणि आश्चर्याने मोठ्याने उद्गारली, "अगं बघा, हीच ती बातम्यांमध्ये आलेली मुलगी. हीच लॉटरी जिंकलेली जान्हवी आहे." तिचा आवाज ऐकताच संपूर्ण दुकानात शांतता पसरली. तिथे असलेले सगळे लोक माझ्याकडे पाहू लागले. माझा चेहरा लाजेने आणि भीतीने तापल्यासारखा झाला. लोक हळू आवाजात माझं नाव घेत होते आणि मी जिंकलेल्या 20 लाख डॉलर्सबद्दल बोलत होते. एका क्षणात मला पुन्हा त्या मोठ्या शहरात परत आल्यासारखं वाटलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी खरेदीही केली नाही. हातातली टोपली तशीच खाली ठेवली आणि शक्य तितक्या वेगाने दुकानातून बाहेर धावत सुटले. धावत धावत मी थेट माझ्या शेतावर पोहोचले. घराचं दार बंद करून मी स्वयंपाकघरात बसले आणि बराच वेळ रडत राहिले. मला खूप भीती वाटत होती. आता सागरही माझ्याबद्दलचं मत बदलेल असं मला वाटत होतं. मी त्याच्याशी खोटं बोलले असं त्याला वाटेल आणि तो माझ्यापासून दूर जाईल अशी भीती माझ्या मनात घर करून बसली होती. मला असं वाटू लागलं की माझं शांत आणि सुंदर आयुष्य आता संपणार आहे. त्या संध्याकाळी दारावर हलकासा आवाज झाला. दार उघडलं तर समोर सागर उभा होता. त्याचा चेहरा नेहमीसारखा शांत होता, पण डोळ्यात गंभीरपणा दिसत होता. तो आत आला. टेबलावर पडलेलं ते जुनं वर्तमानपत्र त्याच्या नजरेस पडलं. त्याने ते उचललं. त्यावरील माझं छायाचित्र पाहिलं आणि मग शांतपणे माझ्याकडे पाहिलं. काही क्षण खोलीत पूर्ण शांतता होती. शेवटी तो माझ्या शेजारी येऊन बसला. एक दीर्घ श्वास घेत त्याने अतिशय मृदू आवाजात माझ्या भूतकाळाबद्दल विचारलं, "म्हणूनच का तू नेहमी इतकी शांत असायचीस? म्हणूनच का तू या गावात राहायला आलीस?" त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना माझे शब्दच हरवले होते. माझ्या आयुष्यात मला सुरक्षित वाटायला लावणारी एकमेव व्यक्तीही आता माझ्यापासून दूर जाईल अशी भीती मला वाटत होती. त्या रात्री मी आणि सागर घराच्या लाकडी ओट्यावर शांत बसलो होतो. मी त्याला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अगदी सुरुवातीपासून सांगितली. शहरातल्या त्या छोट्याशा गजबजलेल्या खोलीबद्दल सांगितलं. माझ्या पैशांवर डोळा ठेवणाऱ्या लोकांबद्दल सांगितलं. लॉटरी जिंकलेल्या त्या दिवसाची आठवण सांगितली. लोकांना वाटत होतं की मी खूप आनंदी असेन, पण प्रत्यक्षात त्या पैशांनी मला आणखी एकटं केलं होतं हेही त्याला सांगितलं. हे शांत गाव निवडून इथे का आले हे सांगताना माझे डोळे भरून आले. माझ्या भूतकाळाचं सत्य समजल्यानंतर तो माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिल अशी मला भीती वाटत होती. पण सागर एक शब्दही न बोलता माझं सगळं शांतपणे ऐकत राहिला. माझं बोलणं संपल्यावर त्याने अलगद माझे दोन्ही हात हातात घेतले. तो हसला आणि म्हणाला, "मला त्या 20 लाख डॉलर्सशी काहीही देणं घेणं नाही. मला आवडते ती शेतात मनापासून कष्ट करणारी, संध्याकाळी माझ्यासोबत सूर्यास्त पाहणारी जान्हवी. मी तुझ्यावर तुझ्या मनासाठी प्रेम करतो, तुझ्या पैशांसाठी नाही." त्याचे शब्द ऐकताच माझ्या मनावरचं अनेक वर्षांचं ओझं एका क्षणात हलकं झालं. त्या दिवशी मला आयुष्यातला एक मोठा धडा मिळाला. पैसा हा फक्त कागद असतो. तो मोठं घर विकत घेऊ शकतो, पण घरातला आपलेपणा किंवा खरं प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाही. त्या दिवसापासून मी माझ्या पैशांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. मला ते पैसे लपून ठेवायचे नव्हते, पण त्यांचं गुलामही व्हायचं नव्हतं. मी ते पैसे गावातील लोकांच्या भल्यासाठी वापरायचं ठरवलं. गावातील शाळेला नवीन पुस्तकांसाठी मदत केली. तलावाजवळ राहणाऱ्या गरजू कुटुंबांनाही शक्य तितकी मदत केली. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहताना मला जे समाधान मिळालं ते 20 लाख डॉलर्स मिळाल्यावरही कधी मिळालं नव्हतं. आता माझं वय 25 वर्ष आहे. गजबजलेल्या खोलीत राहणारी, भविष्यासाठी सतत घाबरणारी ती जुनी जान्हवी आता राहिली नाही. आज माझ्याकडे छोटंसं शेत आहे. फुलांनी बहरलेली सुंदर बाग आहे आणि प्रत्येक दिवस मनापासून प्रेम करणारा सागर माझ्यासोबत आहे. माझा भूतकाळ आता मागे राहिला आहे. भविष्याची मला अजिबात भीती वाटत नाही. मला नेहमी ज्या आयुष्याची आस होती ते आयुष्य अखेर मला मिळालं आहे. माझ्या मनात शांतता आहे, आयुष्याला अर्थ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयात आता खराखुरा आनंद आहे.